आज जनाब संजय राऊत यांनी असा दावा केला की कॉकरोच जनता पार्टी किंवा झुरळ पार्टी स्थापन करण्यात आली आहे। या झुरळ पार्टीला सरकार घाबरले। संजय राऊत, तुमच्यासारख्या महाविकास आघाडीच्या गिधाडांना हे सरकार घाबरलं नाही। ज्या गिधाडांनी कोविडच्या काळामध्ये मुंबईकरांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, अशा गिधाडांना सरकार घाबरलं नाही, तर या झुरळांना घाबरण्याचं काही कारण नाही। असे कितीही झुरळ वाढले तरी देशभक्तीचं हिट मारल्यानंतर या झुरळांची अवस्था काय होईल हे जनता बघणार आहे। या झुरळांची कशी बंदोबस्त करायचा, या झुरळांची अडचण कशी दूर करायची हे आमच्या घरातल्या प्रत्येक माता भगिनीला माहीत असतं। कारण घरामध्ये किचनमध्ये सातत्यानं झुरळ येत असतात आणि माता भगिनी या झुरळाचा बंदोबस्त वेळोवेळी करत असतात। त्यामुळे आमच्याकडे देशभक्तीचं हिट आहे आणि या देशभक्तीच्या हिटच्या माध्यमातून या झुरळाचा निश्चितपणे बंदोबस्त केला जाईल। जाणीवपूर्वक काही लोक या देशातल्या जेनझीला बदनाम करण्यासाठी, तरुणाईला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीची षडयंत्र वापरतात। परंतु संजय राऊतांनी लक्षात घ्यावं, तुमच्यासारख्या गिधाडांना, तुमच्यासारख्या लोकांना या महाराष्ट्रातल्या जनतेनं पुरून उरलेलं आहे। या देशातल्या जनतेनं तुमच्यासारख्या गिधाडांना घरी बसवलं आहे। त्यामुळे या झुरळांचा देखील योग्य वेळी समाचार घेण्याचं काम या देशातील जनता निश्चितपणे करेल। नाही, कॉकरोच पार्टी हा कुणाचा आहे, कॉकरोच पार्टीचे धागेदोरे कुणाशी संबंधित आहेत हे देखील लक्षात येतं आहे। या देशातल्या तरुणाईची माथे फिरवण्याचं काम आणि ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये हिंसाचार झाला, नेपाळमध्ये हिंसाचार झाला, अगदी तशाच पद्धतीचा हिंसाचार भारतात घडवून आणण्याचं काम काही परदेशात बसलेल्या लोकांनी करण्याचं ठरवलेलं आहे। परंतु एक लक्षात घ्या, इथली तरुणाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे। इथली तरुणाई हा देशभक्तीच्या पाठीशी आहे। त्यामुळं अशा पद्धतीचे माथे भडकवण्याचे प्रयत्न कुणी कितीही केले तरीही त्याच्यामध्ये कुणीही यशस्वी होणार नाही। आणि संजय राऊत यांच्यासारखे गिधाडी वृत्तीचे लोक तर यात कधीही यशस्वी होणार नाहीत, हे संजय राऊतांनी देखील लक्षात ठेवलं पाहिजे। संभाजीनगर येथे आमदार प्रसाद लाड यांना कोणीतरी धमकी दिली। संजय राऊत म्हणाले, भाजपचे गुंड आम्हाला रोजच धमक्या देतात, आम्ही त्याला घाबरतो का? तुम्हाला एक धमकी आली तर तुम्हाला घाम फुटतो। संजय राऊत, घाम तुम्हाला फुटलाय। ज्या पद्धतीनं राज्यातल्या जनतेनं तुम्हाला धमकावून घरी बसवलंय, साधंसुद्धा बसवलं नाही, तुम्हाला सांगितलंय की तुमची अवकात नाही, तुमची कुवत नाही, तुमची पात्रता नाही, तुमची लायकी नाही, त्यामुळे तुम्ही घरी बसा। त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेच्या आक्रोशापुढे तुम्हाला घाम सुटला म्हणून तुम्हाला घरी बसावं लागलं। भारतीय जनता पार्टी कोणालाही धमकी देत नाही। तुमचे गुंड कशा पद्धतीनं धमक्या देत आहेत हे आम्ही रोज अनुभवतो। आम्ही देखील कुणाकडे तक्रार करत नाही, कारण धमक्यांना घाबरणारी भारतीय जनता पार्टी नाही। भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार होते तेव्हा देखील आम्ही घाबरलो नाही आणि आज 240 खासदार आहेत तरी आम्ही घाबरत नाही, कारण आम्ही जनतेची सेवा करतो। तुम्ही फक्त मेवा खाता आणि मेवा खाणाऱ्यांना धमकी दिली जाते, सेवा करणाऱ्याला नाही। त्यामुळं अशा धमक्यांना आम्ही कधीही भीक घालत नाही, हे संजय राऊतांनी लक्षात घेतलं पाहिजे। रोज शेकड्याने धमक्या आम्हाला देखील येतात, परंतु आम्ही त्यांना घाबरत नाही आणि घाबरणारे आम्ही आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाहीत। तुम्ही आमच्या पक्षांना शंड म्हणता, स्वतःच्या लेंग्याची नाडी सोडून बघा तुम्ही कोण आहात, असं संजय राऊत। संजय राऊत, तुमचा शंढपणा एकदा नाही तर 1000 वेळा सिद्ध झालाय। याच्या आधी देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमची वैचारिक सुंता झाली आहे। तुम्ही मतासाठी शंढपणा करता आणि मतासाठी दाढ्या कुरवळता। याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करणं म्हणजे शंढपणा असतो। औरंगजेब फॅन क्लब चालवणं म्हणजे शंढपणा असतो। दाढ्या कुरवळणं म्हणजे शंढपणा असतो। बांद्रातल्या बांगलादेशी झोपडपट्टीचं अतिक्रमण हटवल्यानंतर अश्रू गाळणं याला शंढपणा म्हणतात। सातत्यानं शंढपणा करण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाकडनं केलं जात आहे। त्यामुळे कोण मर्द आहे आणि कोण शंड आहे
हे विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्राने ठरवून दिलं आहे आणि त्यामुळंच विधानसभेला तुम्हाला घरी बसावं लागलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगितलं आहे महाराष्ट्रातला शंड कोण असेल तर उभाटा गट आहे आणि संजय राऊत आहेत. इंधनासाठी महाराष्ट्रात व देशभर रांगा लागलेल्या आहेत, त्यावर भाजपचे लोक मत व्यक्त करत नाहीत. इंधन टंचाईवर ते काही बोलत नाही. संजय राऊत, तुम्ही जरा कान उघडे ठेवून ऐका. ज्या पद्धतीनं इंधनामध्ये काही लोक काळा बाजार करून साठेबाजारी करून जाणीवपूर्वक टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली पाहिजे यासाठी साठवणूक करण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं जाणीवपूर्वक केला जातोय. यामध्ये प्रामुख्यानं काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे लोक देखील सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं अशा सगळ्यांची चौकशी करून या साठेबाजांवर कारवाई करण्यात येणार आहे. संजय राऊत हे लक्षात घ्या, तुम्ही इराण आणि इस्रायलच्या युद्धानंतर जगभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा भडका उडाला आहे. चीनमध्ये देखील 25% पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेत. फक्त भारत एकमेव असा देश आहे जिथं 4%च पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत. चीनमध्ये 25% वाढलेत. जरा डोळे उघडे ठेवून बघा. आणि टंचाई कुठेही नाही. काही लोक जास्तीचं पेट्रोल आणि डिझेल इंधन साठवत असल्यामुळं काही ग्रामीण भागामध्ये खास करून मराठवाड्याच्या ठिकाणी जालना असेल, संभाजीनगर असेल, या ठिकाणी काही लोक जाणीवपूर्वक साठेबाजी करत असल्यामुळं पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु हे सरकार सजग आहे. असे साठेबाजी जो कोणी करत असेल त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणतेही पक्ष टिकवणार नाहीत असं संजय राऊत. संजय राऊत, महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलंय की उभाटा गटाचं अस्तित्व संपवून टाकायचं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की शिल्लक सेना, किंचित सेना ही अजून वंचित करून त्या किंचित आणि वंचित असलेल्या सेनेला घरी बसवायचं हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवायचं आहे. कुठलाही पक्ष वाढवायचा किंवा संपवायचा हे जनतेच्या हातामध्ये असतं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर प्रतारणा केल्यामुळे, महाराष्ट्रातल्या जनतेसोबत द्रोह केल्यामुळे आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसल्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमचा पक्ष संपवून टाकायचा हे मनाशी पक्क केलेलं आहे. त्यामुळंच विधानसभेच्या निवडणुकीला तुमचा पक्ष किंचित वंचित झाला आहे. महापालिकेच्या निवडणुकीला तुमची दारुण अवस्था झाली. जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला तर तुम्हाला भोपळा देखील फोडता आला नाही. येणाऱ्या काळामध्ये देखील तुमच्या पक्षाची अशीच वाताहात होणार आहे. तुमचा पक्ष आता काँग्रेसमध्ये विलीन झाल्याशिवाय राहणार नाही, कारण तुम्हाला त्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. मूर्ख लोक आहेत ते या देशात आणि तरुणांचं वाटोळं केलेलं आहे त्या लोकांनी. तरुणांचं वाटोळं कुणी केलं आहे हे तरुणाईला माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळं तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतोय. स्टार्टअपसारख्या योजना सुरू झाल्यात. सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत आहेत आणि जगभरामध्ये संकट असताना भारतासारखा देश खंबीरपणे संकटांना, आव्हानांना तोंड देतोय, कारण इथली तरुणाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. इथली जेन झी ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी आहे. तुमच्यासारख्या लोकांचा नालायकपणा कितीही केला तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. इथल्या तरुणाईचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यासारखे गिधाडी प्रवृत्तीचे कितीही लोक आले तरी त्याचा परिणाम शून्य असेल. भारतीय जनता पार्टी राष्ट्रप्रथम, देशप्रथम या भूमिकेतून काम करते आणि त्याच भूमिकेतनं काम करत राहील हे संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्रात पेपर फुटले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे असं संजय राऊत. जे नीटचे पेपर फोडलेले आहेत त्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर CBIने कारवाई केली जाते. त्याचे धागेदोरे तपासले जात आहेत. कुणालाही सोडलं जाणार नाही. संजय राऊतांचे देखील यात काही धागेदोरे असतील तर ते देखील तपासले जातील आणि त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.